नवीन वर्षामध्ये चुकून सुद्धा कुणाला या 3 ते 4 वस्तू आपल्याला अजिबात द्यायच्या नाहीयेत. या जर आपण कोणाला दिल्या, उसने वगैरे दिल्या, तरी सुद्धा आपल्या घराला उतरती कळा लागते किंवा आपण म्हणू शकतो आपलं आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. बाकी इतर गोष्टींचं सुद्धा आपल्या घरामध्ये नुकसान व्हायला लागतं. प्रगती थांबते. बरेचसे संकट, अडचणी, अडथळे यायला लागतात. कोणी कितीही मागू द्या, या 3 ते 4 वस्तू आहेत त्या अजिबात कोणाला देऊ नका. हे बघा, तुम्ही म्हणाल की ताई असं कसं सांगतात, कोणी आपल्याला मदतीला काही मागतंय आणि आपण त्यांना मदत नाही करायची का? बघा, मदत आपण नेहमी केली पाहिजे. कोणाला तरी मदतीचा हात पुढे केला गेला पाहिजे. पण कुठली मदत करताना आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ही गोष्ट खरंच दिली गेली पाहिजे का? आणि त्याचा जर आपल्या आयुष्यावर काही वाईट परिणाम होत असेल तर नक्कीच आपण ती गोष्ट न देणं चांगलं. काही वस्तू असतात त्यांच्याशी आपले भाग्य, आपले नशीब जोडलेलं असतं आणि म्हणून अशा वस्तू आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात. त्या वस्तू जर आपण इतर कोणाशी शेअर केल्या तर त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो. इतर कोणालाही या वस्तू देऊ नका. मग तो चांगला मित्र असू द्या की अजून चांगली मैत्रीण असू द्या की आपला जवळचा एखादा माणूस असू द्या, कोणी नातेवाईक असू द्या, या गोष्टी शक्यतो शेअर करू नये. बघा, मी माहिती सांगते, पटली तर तुम्ही नक्की ती फॉलो करा. नसेल पटत तर तुमची इच्छा. माझा असा काही अट्टहास बिलकुल नाहीये. या वस्तू वाटून घेतल्याने, या वस्तू दुसऱ्याला दिल्यामुळे आपलं नशीब, आपलं भाग्य जे आहे ते दुसऱ्याला जातं आणि त्याचा आपल्याला कुठेतरी वाईट परिणाम होतो. आपलं चांगलं नशीब जे आहे ते आपली साथ सोडतं. आपल्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य येतं आणि मग आपण म्हणतो की मी एवढं सगळं करते तरी माझ्याच नशिबात, माझ्याच बाबतीत अशा गोष्टी का घडतात? कारण कधी ना कधी आपण विचार करत नाही. काही चुका आपल्याकडून होऊन जातात. आयुष्यामध्ये आपण अनेकदा एकमेकांना देवाणघेवाण करतो, मदतीचा हात पुढे करतो. कधी कधी आपल्याला इतरांकडून काही गोष्टी मागावी सुद्धा लागतात. तर कधी आपण कोणाला उधार सुद्धा देतो. आपण मागताना सुद्धा या गोष्टी विचार केल्या पाहिजेत. तुम्ही सुद्धा कधी कोणाकडे मागू नका. या सर्व जीवनातील सामान्य गोष्टी आहेत. अगदी फार काही मोठ्या बिलकुल गोष्टी नाहीयेत. पण त्याचा परिणाम सकारात्मक, नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. तर या कुठल्या वस्तू आहेत? तर सगळ्यात पहिली वस्तू बघा, पेन. अनेक वेळा तुम्ही तुमचं पेन, पेन्सिल इतरांसोबत शेअर करत असाल. तर वास्तुशास्त्रानुसार असं करणं चुकीचं मानलं जातं. कारण बघा, पेन म्हणजे आपलं लेखनचं साधन असतं. आपल्या चांगल्या वाईट कर्माचा संपूर्ण लेखाजोखा जे आहे तर ते पेन ठेवत असतो. त्यामुळे जर कोणाकडून तुम्ही पेन, पेन्सिल मागितली असेल तर काम पूर्ण झाल्यावर ते लगेच परत करा. असंच तुम्ही ठेवून घेऊ नका. आणि शक्यतो नेहमी आपल्याकडे पेन वगैरे असायला पाहिजे. शक्यतो बघा, बँकमध्ये गेल्यावर वगैरे अशा गोष्टी होतात की कुणी पेन मागतं, मागितलं तरी आपण जरी दिले तरी ते नंतर त्यांच्याकडून तुम्ही मागून घ्या. असंच तुम्ही तुमचं 2 रुपयाचं पेन असू द्या की 10 रुपयाचं असू द्या, ते पेन आपलं आहे. त्यामुळे हे पेन आहे ते नेहमी तुम्हाला कोणाला दिल्यानंतर तुम्ही पेन मागून घ्या किंवा तुम्ही कोणाचा घेतल्यानंतर ते तुम्हाला परत द्यायचं आहे. तुमच्याचकडे ठेवू नका. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे झाडू. झाडूच्या मदतीने आपण रोज सकाळी, संध्याकाळी आपल्या घराची, दुकानाची साफसफाई करतो. झाडू माता लक्ष्मी स्वरूप असते. बघा, झाडूला पाय लागल्यावर लगेच आपण पाया पडतो. शक्यतो आपण झाडूला पाय लागूच देत नाही. पण असं झालंच, लहान मुलांनी असं केल्यावर आपण म्हणतो की तो बाप्पा असतो, झाडूमध्ये बाप्पा असतो, असं आपण त्यांना नेहमी सांगतो. लक्ष्मी पूजनाला आपण झाडूची पूजा करतो. तर त्यामुळे झाडू हे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. ते चुकून सुद्धा दुसऱ्याला देऊ नका. तुम्ही थोड्या वेळसाठी सुद्धा देऊ नका. असं म्हणलं जातं की तुम्ही एखाद्याला झाडू दिला तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते, तुमच्या घरातून निघून जाते आणि मग घरामध्ये हळूहळू आर्थिक समस्या यायला लागतात. त्याच्यामुळे तुम्हाला बघा, तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा आहे तर तो खर्च व्हायला लागतो. म्हणजे सर्व प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होतात. तर त्यामुळे झाडू कधीच कोणाला देऊ नका. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे मीठ. बघा, वास्तुशास्त्रानुसार मीठ चंद्र आणि शुक्र यांच्याशी संबंधित आहे. मीठ सुद्धा एक लक्ष्मीचं प्रतीक आहे. कारण मिठाची उत्पत्ती पण समुद्रातून होते. माता लक्ष्मीची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातून झाली आहे. तर त्यामुळे एखाद्याला जर तुम्ही मीठ देताय, मीठ तर कधीच कोणाकडून उसने मागू नका. यामुळे आपल्या कुंडलीतला दोष वाढतो, कुटुंबावर आर्थिक संकट यायला सुरुवात होते आणि मग तुमचे पैसे जे आहेत ते विनाकारण फालतू गोष्टीमध्ये खर्च व्हायला लागतात.
कुटुंबामध्ये पैशाचे जे प्रॉब्लेम आहेत ते वाढायला लागतात. त्यामुळे मीठ कधी पण कोणाकडे मागू नका आणि कोणाला देऊ नका. संध्याकाळच्या वेळेत तर अजिबात नाही. मुळात पाहायला गेलं तर कधीच द्यायचं नसतं मीठ. आणि तेल सुद्धा, तेल आणि मीठ हे आहे ना, तर ते संपण्याच्या आधीच, म्हणजे अगदी पूर्ण संपू देऊ नका. घरातला तुम्हाला माहिती मीठ किती आहे किंवा काय शेवटची आपली पिशवी आहे मिठाची, तर त्यामुळे तुम्ही ते आधीच आणून ठेवा. कारण मीठ कोणाकडे मागणं किंवा कोणाला उधार देणं हे अत्यंत चुकीचं आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घड्याळ. भिंतीवर लावलेलं घड्याळ असू द्या की हातात घालायचं घड्याळ असू द्या, बघा माणसाचा चांगला वाईट काळ सांगून येत नाही. आणि आणि आपलं आयुष्य जे आहे तर ते घड्याळाच्या काट्यावर अवलंबून असतं. म्हणून कधी पण कोणाला घड्याळ शक्यतो देऊ नये. गिफ्ट मध्ये सुद्धा देऊ नये. पण आजकाल कपल वॉच वगैरे दिले जाते, ठीक आहे, गिफ्ट देणं एक वेळ ठीक आहे, पण तुमचं वापरायचं घड्याळ तरी कोणाला देऊ नका. ठीक आहे. आणि आणि समजा तुम्ही आता घड्याळ कोणाला देतायच थोड्या वेळासाठी, तर ते तुम्ही मागून घ्या. कारण घड्याळ कोणाशी शेअर करणं, घड्याळाची देवाणघेवाण करणं अशुभ मानलं जातं. यानंतर बघा, या नवीन वर्षामध्ये तुम्ही पैसे वगैरे उसने देऊ नका. बघा, वेळ बघा, तुम्ही एखादा माणूस खरंच काहीतरी अडचणीमध्ये आहे, काहीतरी डॉक्टरचा वगैरे आहे, अशा बाबतीत तुम्ही मदत केली, ठीक आहे. पण बघा, काहींना सवय असते की नेहमीच दे बरं मला 1000 रुपये दे, एवढे तेवढे दे. पण समोरची वेळ तुम्ही जाणून घ्या. नंतर तुम्ही ठरवा की खरंच तुम्ही उसने पैसे दिले पाहिजे का नाही. कारण बघा, पैसा हा माता लक्ष्मी स्वरूप असतो. आपण कष्टाने आपले पैसे कमवतो, ठीक आहे. आणि आजकाल कधीही कोणाचं सांगू शकत नाही. आणि मग अशा देवाणघेवाणमध्ये कधी कधी आपले संबंध पण खराब होतात. त्यामुळे संपूर्ण विचार करून तुम्ही अत्यंत गरज असेल तरच आपण पैसे उसने दिले गेले पाहिजे. यानंतर पुढची गोष्ट आहे ती स्त्रियांशी संबंधित आहे. तुम्हाला बघा, सवासन स्त्रीचे जे दागिने म्हणले जातात म्हणजे मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या, सिंदूर, या गोष्टी कधीही सवासन स्त्रीने कोणाशी शेअर करू नये. कारण बघा, एखाद्या स्त्रीकडे बघितल्यावर जेव्हा तिने सिंदूर लावलेला असतो, गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं, पायामध्ये जोडवी असतात, तेव्हा आपण म्हणतो की हा, हिचं लग्न झालेलं आहे. म्हणजे ती आपल्या सौभाग्याची खूण असते. ज्याच्या बरोबर आपलं लग्न झालेलं आहे तेही ओळख असते. त्यामुळे सवासन स्त्रीचे दागिने जे आहेत ते असे डायरेक्ट कोणाशी शेअर करू नये. कारण बघा, आपलं मंगळसूत्र तर कधीच कोणाला देऊ नये, ते शेअर करू नये. कारण आपण काय करतो, आपली बहीण आहे, मैत्रीण आहे, घे ग तुला छान वाटेल वगैरे असं म्हणून आपण शेअर करतो. पण सवासन स्त्रीने तिचे जे सौभाग्याचे अलंकार आहेत ते शेअर करू नये. यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो, त्यांच्यामधील प्रेम कमी होतं असं म्हटलं जातं. तर त्यामुळे एका गोष्टीची पण या काळजी घ्यायची आहे. आपल्याला कधीच वाटत नाही की आपल्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये दुरावा यावा, भांडण व्हावे. कारण तेच एक मेन असतं. कारण नवरा बायकोचे भांडण व्हायला लागले ना, मग घरातले मुलं वगैरे त्यांचं सगळं डिस्टर्ब होऊन जातं. म्हणून ते दोघं घराचे चाकं जे आहेत ते ठिकाण्यावर असणं तितकंच महत्वाचं आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी होऊ देऊ नका, जेणेकरून आपणच आपल्या अडचणींना कारणीभूत ठरू शकतो. तर या अशा वस्तू कोणाला देऊ पण नका आणि कोणाकडून घेऊ पण नका, जेणेकरून आपणच आपल्या अडचणींचा डोंगर आपल्या आयुष्यामध्ये उभा करणार नाही. तर ही अत्यंत महत्वाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.